जे कोणी करत असतात अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मी कायमच केलेली आहे. फिरोजने सुद्धा भागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. फिरोजच्या कामामुळे प्रभावित होऊन दिलेलं आहे. रक्षाबंधन बघितलं ना की आनंदी गीतची आम्हाला आठवण येते. दोन्ही हात भरलेले कमेंट असतात. सांगायचा उद्देश एक लक्षात ठेवा, फिरोजबाईंनी अतिशय गरिबीतनं दिवस काढलेले आहेत आणि हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. गरिबीतनं म्हणजे फिरोजबाईकडं स्वतःची टू व्हीलर पण नव्हती. पहिल्यांदा सायकलवर तो आलाय साताऱ्यात, टू व्हीलर घेतली, प्रगती केली, कष्टानं कमवलं. पैसा आला म्हणजे सगळं काही नसतं. अहो पैशावाले लय जण बसली तिथं, दानत लागती की आपण काहीतरी खर्च करावा. आपल्या ज्यांना काही नाही आणि ज्यांना गरज आहे त्यासाठी धडपडावं आणि बहीण त्यासाठी धडपडत आहेत. त्याचे विपर्यास केले जातात, बोललं जातं. एक लक्षात ठेवा, कधीही बाबळीच्या झाडाला दगड मारत नाही, आंब्याच्या झाडाला दगड मारतात कारण की फळं असतात. त्याप्रमाणे भाई तुमच्यासाठी मी सांगेन, तुम्ही फार भावनिक आहे, फार हळवे आहे, मनाला लावून घेता. एक लक्षात ठेवा, राजकारणात जेव्हा आपण आलेलो आहे तेव्हा सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात.
लोक चांगली म्हणणारी असतात, नावं ठेवणारी असतात. काही तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं जे काम तुम्ही करताय ते नेटानं काम करा. तुमच्या मागं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा हात आहे. तुमची विचाराची तुमच्याकडे कुवत आहे आणि कामं करण्याची ताकद आहे. तुम्हाला कधीही कशात कमी पडणार नाही. तुम्ही चालत राही. सगळी जनता तुमच्या मागोमाग तुम्हाला पाठीशी उभी आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिरोजबाईंना नगर परिषदेतर्फे, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनतर्फे, आमच्या वर्णातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. या स्वागतासाठी यानंतर विनंती राहील सन्माननीय अमोलजी मोहिते साहेब यांना. आपला देखील सन्मान या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून होतोय, त्याचा स्वीकार करावा. टाळ्या वाजूयात अमोलजी मोहिते यांच्या सन्मानासाठी. विनंती राहील सन्माननीय अविनाशजी कदम दादा, अविदादा यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावं. नगरसेवक अक्षयजी जाधव, आपल्याला देखील विनंती आहे. दैनिक पुण्यनगरीचे संपादक सन्माननीय विनोदजी कुलकर्णी साहेब, सन्माननीय नगरसेवक सचिनजी पाटोळे, अक्षयजी जाधव या दोन्ही नगरसेवकांचं स्वागत यानंतर होईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य कामेश भाऊ कांबळे यांचा देखील सन्मान या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं. फिरोजबाई, आपल्याला विनंती राहील जिल्हा परिषद सदस्य कामेश भाऊ कांबळे. खरं सन्माननीय हर्षद भैया चिकणे, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांचं देखील स्वागत या सोहळ्याच्या निमित्तानं व्हावं अशी विनंती राहील. सचिन भाऊ पाटोळे, नगरसेवक सातारा नगर परिषद. अक्षयजी जाधव, आपल्याला देखील विनंती आहे. सचिनजी पाटोळे सन्माननीय नगरसेवक यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. विनंती राहील अक्षय जाधव नगरसेवक सातारा नगर परिषद, आपल्याला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कॉन्ट्रॅक्टर ओंकारजी भंडारी यांचं देखील आपण उपस्थित आहात. आपलं देखील सहर्ष मान्यवरांच्या स्वागतासाठी, तरुण तडफदार उमद्या नेतृत्वासाठी असलेले सर्वच मान्यवर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, माझे मित्र विनोदजी कुलकर्णी, बाळासाहेब खंदारे, सर्वच मान्यवर, अक्षय जाधव आणि व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्याचे हर्षल चिकणे, भाजप पक्षाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर बसलेले माझे वडील, माझे सर्व माता भगिनी, माझ्या सौ आणि समोर बसलेले सर्व माझ्या विलासपूर गोळीबारचे सर्व माझ्यासाठी असलेले एक वेगळं व्यक्तिमत्व, सर्व माझ्या माता आणि बहिणी आणि सर्व ज्येष्ठ, सर्व युवक. आज माझा वाढदिवस. मी आता 50 वर्षाचा होणार आहे. 49 वर्ष माझं झालं. माझ्या कारकिर्दीत श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आज आले नाहीत. महाराज साहेबांना अचानक दुपारी मुंबईला जायला लागलं. हे मला माहीत होतं. महाराज साहेब दुपारी अचानक एक खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून महाराज साहेब मुंबईला गेले. पण महाराज साहेबांची उपस्थिती या मंचावर असलेले सर्व म्हणजे हे महाराज साहेबांचे शिलेदार आणि महाराज साहेबांचे मावळे म्हणून साताऱ्यात ओळखले जातात. त्यामुळं ही सगळी जरी मंडळी महाराज साहेब नसले तर ही सर्व महाराजांच्यावर प्रेम करणारी, महाराजांच्या निष्ठा राखणारी आणि महाराजांचा आदेश पाळणारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, आविदादा असू दे, अक्षय जाधव असू दे, सर्व मंडळी हे महाराजांच्यावर प्रेम करणारे आहेत आणि तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे. मला एवढंच सांगायचं आहे, माझा नगरसेवक झाल्यानंतर पहिला वाढदिवस आहे. आज खूप पाऊस होता. पाऊस असताना बी तुम्ही सगळीजणी आला. तुमच्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. मला विलासपूर गोळीबारचं, जसं सुनील मोरे पाटील बोलले, विलासपूर गोळीबारचं भरपूर काम करायचं आहे. नगराध्यक्ष इथं आहेत, राजू भैया इथं आहेत, अविनाश कदम आहेत, विनोदजी कुलकर्णी आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे,
माझा वार्ड साताऱ्याच्या सुरुवातीचा वार्ड आहे. छत्रपतींच्या नगरीत येताना माझ्या वार्डाची सुरुवात होती. मला गर्व आहे, माझ्या वार्डाची सुरुवात छत्रपतींच्या नगरीत येताना साताऱ्यात सगळे राज्यातली लोक येणारे ही साताऱ्यात माझ्या वार्डातून सुरुवात करतात. त्यामुळं मला खूप अभिमान आहे माझ्या वार्डाचा. वार्ड क्रमांक 17चा गोळीबार असू दे, विलासपूर असू दे, यांच्या सगळ्यांच्या मी जे काय मला इलेक्शनमध्ये मतदान केलं, सगळ्यात चांगलं मतदान मला गोळीबार, विलासपूर या सगळ्या भागात झालं. मी फिरोज पठाण म्हणून मी इतक्या वर्ष काम करतोय. विलासपूर गोळीबारला माझ्या हिशोबानं ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे, बाबांच्या बरोबर काम करतोय. बाबांचा एक निष्ठावंत मी कार्यकर्ता आहे, निष्ठावंत मावळा आहे आणि आयुष्यभर बाबांचा निष्ठावंत मावळा म्हणून राहील. नगरसेवक असो किंवा नसो, पण शेवटपर्यंत माझ्या श्वासोच्छ्वास जेव्हा चालू आहे तेव्हा मी शिवेंद्रराजे भोसलेंचा कार्यकर्ता म्हणून आणि बाबांचा एक निष्ठावंत म्हणून कायम राहील. मला विलासपूर गोळीबारच्या विकासाच्यासाठी नगराध्यक्षांना सांगायचं आहे, माझ्या इथं आज महाराज नाही आहेत, पण तुम्हालाच सगळ्यांना मागणी करायला लागेल. राजू भैया, तुम्ही नेहमी मला माझ्या आयुष्यात राजू भैया असू दे, अविदादा असू दे, अक्षय जाधव असू दे आणि अमोल मोहिते, माझे मित्र अमित महिपाल असू दे, माझ्या बाळासाहेब खंडारे असू दे, सर्वच म्हणजे कामेश कांबळे, ही सर्व माझ्या अडीअडचणीला नेहमी कुठल्याही गोष्टीला मला कुठलंही संकट येऊन दे कायम माझ्याबरोबर असतात. भैयांचं तर नेहमी मला ऐकायला लागतं, पण भैयांचं मी कायम ऐकत असतो. कधी कधी मी चिडत असतो सगळ्या गोष्टीला. मला सगळी स्टेजवर बसलेली मंडळी म्हणतात तू रागीट आहे, चिडखोर आहे, पण माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या सगळ्या माणसांना विचारा, मी रागीट आहे का चिडखोर आहे ही सर्व जनता मला सांगेल. पण तुमच्या समोरच का चिडतो? तुम्ही खूप हक्काचे आहेत, हे बी माझ्या हक्काचे आहेत, पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाबून रिटून सांगतो. का सांगतो? त्याला कारण वेगळे. तुम्ही माझ्या खूप हक्काचं आहे. माझे शून्यातनं विश्व निर्माण करताना तुम्ही माझ्यावर सगळेजण होता. मी जी काय उभा आहे हे शिवेंद्र बाबांच्यामुळे उभा आहे. जसं मला सांगितलं, माझ्या साताऱ्यात आल्यानंतर माझ्याकडे आविदादांना सांगितलं टू व्हीलर नव्हती, खरोखरच माझ्याकडे टू व्हीलर नव्हती, पण बाबांच्या नेतृत्वात बाबांच्या बरोबर राहिलो. त्यामुळे मी आज टू व्हीलरमध्ये वेलफेअरमध्ये आलो. भविष्यात भैयानं यांना सगळ्यांना सपोर्ट केला तर तुमच्या विलासपूर गोळीबारला हेलिकॉप्टर 100% मी घेऊन येईल, एवढंच मला सांगायचं आहे. माझी खूप इच्छा आहे, मी एखादी गोष्ट ठरवली, एखादी गोष्ट डोक्यात घेतली, त्या आविदादाला माहिती आहे आणि भैयाला बी माहिती, मी कुठलीही गोष्ट सोडत नाही आणि एखादा माझ्या नादीला लागला तर त्याला मी सोडत नाही. संधी आली की मी शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता आहे, कायम मी शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता आहे. त्यांचं मी सगळ्या गोष्टी बघत आलो. संधी आली की मी सोनं करतोच. मी कुणाचं सोनं करायचं कुणाचं नाही मला चांगलं माहिती आहे. मला विलासपूरला नगराध्यक्षांना सांगायचं आहे, एक चांगलं मोठा हॉल पाहिजे, स्विमिंग टँक पाहिजे. जसं अक्षय जाधवांच्या वार्डात सगळं होतं, जसं अविनाश कदमांच्या वार्डात सगळं होतं, तसं माझ्या छोट्याच्या वार्डात बी स्विमिंग टँक आपल्याला पाहिजे. कारण की शाहूपुरी स्विमिंग टँक आहे, स्टेडियमला स्विमिंग टँक आहे, तसं विलासपूर गोळीबारला बी स्विमिंग टँक पाहिजे. तर नगराध्यक्षांना आणि सगळ्यांना माझी विनंती करतो, आविदादा तर गटनेते आणि बाळासाहेब सभापती आहेत, तुम्ही नाही, तुम्ही सगळ्यांना द्यायला पाहिजे. माझ्या लोकांची मागणी, रस्ते असू दे, गटर असू दे, चांगल्या पद्धतीनं महाराजांच्या नेतृत्वात 4 वर्षात आपण काम करतोय. मागं सगळा फंड आलेला आहे, बाबांच्या नेतृत्वात आणलाय. आत्ता आम्ही नगरसेवक झालो, आत्ता आम्ही नगरसेवक तुमच्यामुळे झालो, विलासपूर गोळीबारच्या लोकांच्यामुळे नगरसेवक झालो. मला विलासपूर गोळीबारच्या लोकांना एवढंच सांगायचंय, मी आयुष्यभर तुमचे सगळ्यांचे जी काय मला उभं केलं, निवडून आणलं, कधी उपकार विसरणार नाही. मी कधी विलासपूरच्या गोळीबारच्या मैदानातल्या सगळ्या लोकांचं कायम आदर करत राहील. आणि मला दुसरं सांगायचं आहे, नेहमी मी काम करतोय, सायकलच्या स्पर्धा असू दे, टू व्हीलर शिकवलं, बाकी सगळं केलं मी विलासपूरला. मला विलासपूरला जसं मी मागं सांगितलं, नगराध्यक्ष आविदादा हे तुम्ही फॉलोअप करताय, शिवाजी महाराजांचं मंदिर माझ्याकडे व्हायला पाहिजे. मी तुम्हाला कळकळीनं सांगतोय, जागेचा विषय तुम्ही सगळे ते लक्ष घालताय. माझ्या इथं संभाजी महाराजांचं पुतळा आहे,
शिवाजी महाराजांचं बी मंदिर व्हावं अशी माझी विनंती आहे. दुसरं, आता पालखी येणार आहे, आपली लोणंदला पालखी येणार आहे. मागच्या वर्षी पालखीला मी महिला वर्गांना सगळ्यांना ज्येष्ठांना घेऊन गेलो. ह्या वर्षी मी पालखीला 13 तारखेला आपल्याला सर्व विलासपूर गोळीबारच्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक ह्यांना विलासपूरच्या आपण पालखी सोहळ्याला आपण जायचंय. तुमच्याबरोबर मी पालखी सोहळ्याला मी स्वतः तुमच्या बरोबर आहे, एवढंच मला सांगायचंय. दुसरी गोष्ट, आता मतदारसंघात फॉर्म भरायचे चालू आहे. जे नवीन फॉर्म भरायचे चालू आहेत तेव्हा मतदान सगळ्यांचं नोंदणी केली जाईल. सगळ्यांचं मला कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, पुन्हा एकदा मला मतदान करायचं असेल तर तुम्ही सगळीजण आपापल्या बिओलोकडनं फॉर्म घेऊन आपला फोटो, आपला फॉर्म सगळ्यांना भरावा अशी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही फोटो आणि फॉर्म भरला नाही तर तुम्ही पुढच्या वेळेस शिवेंद्र बाबांना मतदान करायचंय, उदयनराजेंना मतदान करायचंय, परत दुसऱ्याला नगराध्यक्षांना, नगरपालिकेत नगरसेवकांना मतदान करायचंय. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून मतदानाचं आपलं नाव नोंदवायला पाहिजे. आपलं नाव नाही नोंदवलं तर मतदार यादीत नाव येणार नाही. तुमचा भाऊ उभं राहणार आहे परत एकदा. मी काय थांबत नाही दादा, तुम्ही जी नेहमी म्हणता का नाही थांबायला लागतं, हे करायला लागतं, मी काय थांबत नाही. माझ्या बरोबर माझ्या विलासपूर गोळीबारची जनता बरोबर आहे, तोवर फिरोज पठाण काय थांबत नाही. थांबायचं का आपण? यस, आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचंय. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आला, सर्वांचे मनापासून आभार मानतो. विलासपूर गोळीबारचे सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. ज्या पद्धतीनं मला मतदान केलं, ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास ठेवता, त्या पद्धतीने मी विलासपूर गोळीबारच्या सगळ्या गोष्टीचा, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीचा. दुसरी गोष्ट, माझ्याकडनं विलासपूर गोळीबारच्या सर्व माणसांचा आदर केला जाईल. चुकीचं कधीही विलासपूरच्या कुठल्याही माणसावर, कुठल्याही लोकांवर वागणार नाही अशी मी वाढदिवसानिमित्त ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळीजण आला, तुमचे मनापासून आभार मानतो. आवीदादा, मागच्या वर्षी मी जेवण ठेवलं नव्हतं, ह्या वर्षी जेवण ठेवलंय. मला ह्या लोकांना निवडून दिलंय, ह्या लोकांसाठी मी काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून निवडून दिलंय, एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. शुभेच्छा द्यायला मला आला, तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलोय व्यासपीठावर. सर्व आजी माझे नगरसेवक, नगराध्यक्ष अमोलदादा मोहिते, आमचे मोठे बंधू मार्गदर्शक, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजूभाई भोसले, विनोद काका कुलकर्णी, आवीदादा, जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, हर्षल, भाभी आणि सर्वच आजी माझे नगरसेवक, सरपंच आणि तुम्ही सर्व फिरोजभाईवर प्रेम करणारे सर्व मतदार, त्यांचे नागरिक, हितचिंतक. आत्ता फिरोजभाई म्हणले की आता थांबायचं नाही, पण फिरोजभाई तुमच्या वाढदिवसानिमित्त ही जी सर्व, म्हणजे आता आम्ही तुमच्या वार्डच्या बाहेरचे, पण ही सर्व वार्डातली जनता आहे. आणि मला वाटत नाही की पुढचे 25 वर्ष तुम्हाला लोक नाकारतील. त्या सर्वांच्या उपस्थितीनुसार पुढचे 25 वर्ष तुम्हीच नगरसेवक आहे. आणि जे आता तुम्ही सांगितलं की स्विमिंग टँक, नगराध्यक्ष साहेब म्हणतात आमचे अजून काय काय हॉल, बाई मी एवढा मोठा नाही, एवढे मोठे मला अधिकार नाहीत. त्यामुळे महाराज साहेबांच्या गाडीत तुम्ही रोज असता. महाराज साहेबांना तुम्ही सांगून स्विमिंग पूल आमच्या अक्षय दादांगत बांधून घ्या तिथं, आणि तसाच मोठं सभागृह पण बांधा. राहिला दुसरा मुद्दा, गेल्या 2-3 वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी फिरोजभाईंवर आरोप केले, शिवाजी महाराजांबद्दल असं वाईट बोलले, असं तसं. पण फिरोजभाई म्हणजे आज आपण हिंदू धर्मात गणपतीचा मोठा उत्सव करतो, तसा उत्सव फिरोजभाईंनी तुमच्या फॉरेस्ट कॉलनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या प्रमाणात, शहरात तर सर्वात मोठी जयंती कुठं असते तर
तुमच्या विलासपूरला असतील, फिरोजभाई पठाणांच्या इथं असतील, असं सातारा शहरात सर्वत्र चर्चा आहे. तर बाहेरची जी संकल्पना आहे की शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचं, तर आम्हीदादा आमचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. तर अमोलदादा तुम्ही जागेचं बघा आणि नगरपालिका त्याला काय बांधकामाला माझ्या माहितीनुसार हे देणार नाहीत, निधी नाही देणार. पण मी सांगतो तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं 11 लाख रुपये रोख मी माझ्या वतीनं देतो शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यासाठी. आणि त्याच्यावरचे जे काय पैसे आहेत ती स्वखर्चातनं फिरोजबाईंनी चांगलं बांधावं, करोड रुपयाचं बांधावं. आता आपण हेलिकॉप्टर घेतोय म्हणजे ही आपली आज भूमिका आहे, उद्देश आहे. तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा 1 कोटी रुपये खर्च करावे, बाबी तुम्ही मान्यता द्या. आणि सातारकरांना शहरात नाही तर एक जिल्ह्यात एक वेगळं असं दाखवून द्या तुम्ही की बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं विलासपूरकरांनी आणि फिरोजबाईंच्या पुढाकारांनी मंदिर हे बांधलं, हे तुम्ही बांधावं. नाही तर परत तुम्ही म्हणू नका की तुम्ही बांधा, म्हणजे अमोलदादांकडे आता हात करून तुम्ही सांगत होता, असं कृपा करून सांगू नका फिरोजबाई. करोड रुपयाचं तुम्ही 1 कोटी खर्च होईल एवढं बांधा. पहिले 11 लाख रुपये मी देतो आणि सर्वांच्या साक्षीनं सांगतोय, खोटं बिटं काय बोलत नाही, देतो बघतो तसं नाही. तुम्ही एकदा म्हणला होता, मी आणि आपण रवी भैया पण आले, रवी भैया पण उपस्थित होते त्या सभेला, हजारो माणसं होती परळी खोऱ्यात. तर तुम्ही परळीकरांना सगळ्यांना शब्द दिला की परळीतल्या माझ्या जनतेनं फिरोजबाईंना मोठ्या मताने निवडून द्यावं. मी 5 नाही 10,000 लोकांचं जेवण करतो, पण 10,000 नाही 10 लोकांना पण जेवण अद्याप राजूबाई मिळत नाही. तर फिरोजबाईंनी जेवणा एक परळी खोऱ्यात जेवण करावं अशी माझी एक विनंती आहे. आणि फिरोजबाई तुम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला ही सर्व लोक आज भेटायला आली, आनंदाच्या उत्साहात फिरोजबाईंचा वाढदिवस पार पडतोय. मी माझ्या कुटुंबातर्फे, सातारा नगरपालिकेतर्फे फिरोजबाईंना मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. माननीय रवी भैया ढोणे यांना देखील विनंती आहे, रवी भैया या स्वागताचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती आहे. टाळ्या वाजूयात या दोन्ही नगरसेवकांच्या या सत्कारासाठी. आणि यानंतर फिरोजबाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व सदस्य वर मंचावर, तसंच आपण सर्व जे फिरोज पठाणवर प्रेम करणारे गोळीबार आणि जे सगळे नागरिक, आज फिरोज पठाण यांचा हा वाढदिवस आपण उत्साहानं साजरी करत असतो. पण फिरोज पठाण हे व्यक्तिमत्व असं आहे की कोणताही सण असू दे तो एक उत्साह साजरी करायचा, आणि सण कसा साजरी करायचा हे फिरोज पठाणकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. कोणताही सण असू दे, शिवजयंती असू दे, रक्षाबंधन असू दे, दहीहंडी असू दे, कोणताही कार्यक्रम पण त्याची एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं काम हे फिरोज पठाण यांनी केलेलं आहे. आणि त्यातूनच त्यांनी संघटन आणि ह्या गोष्टीतनं सर्वजण आपण इथं एकत्र गोळा होतो. हे एक कौशल्याचा भाग आहे, ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही पण काही गोष्टी त्यांचा आदर्श घेतो सिनियर असले तरी. कारण उत्सव आणि लोकांना कसं जमवायचं आणि कसं लोकांची कामं करायची, काही वेळेस कामं करत असताना फिरोजबाई हायपर होतात, वाद घालतात, पण हे सगळं तुमच्यासाठी करत असतात. ते त्याचं वैयक्तिक त्यात स्वार्थ नसतो की माझ्या भागात आणि माझ्या प्रभागात कामं होण्यासाठी हा आग्रह असतो. तसं बघायला गेलं फिरोजबाई तर माझा संबंध 97 साल्यापासून आहे, म्हणजे ज्यावेळी फिरोज पठाण साताऱ्यात आले त्या काळापासून आहे. पण कोणताही शिवजयंती त्यांनी शिकली, ती आमच्या इथं शिकली शिवजयंती कशी साजरी करायची, आणि पहिल्यापासून ते त्यात अग्रेसर होते. आणि ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली त्यांनी स्वतःच्या प्रभागात स्वतःचं वैयक्तिक सामाजिक कार्यातनं राजकीय ह्याच्यात पदार्पण करायचे त्यांनी ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेसपासून त्यांनी सगळे सण हे एक उत्साही साजरे केलेले. पण बरेचसे मगाशी बाळासाहेबांनी सांगितले की त्यांच्यावर आरोप होतात, पण हे राजकीय गोष्टी असतात. फिरोज पठाण काम करताना धर्माच्या पलीकडं आणि त्याच्या पलीकडे जाऊन काम करत असतात. ज्या गोष्टी फिरोजबाईंनी सांगितले ते आपण म्हणजे स्विमिंग टँक असू देत किंवा समाज मंदिर किंवा हॉल असू देत,
हे आपण मान्य शिवराजांच्या ह्याच्याखाली आपण काम करत असताना त्यांना त्या गोष्टीसाठी आपण पूर्ण मदत करू एवढीच ग्वाही देतो. पुन्हा एकदा फिरोज पाटलांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विचार, यांचे आचार तळागाळात विशेषतः विलासपुर आणि फॉरेस्ट कॉलनीचे पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न असतो ते आपल्या वॉर्डाचे नगरसेवक तुम्हा सर्वांचे लाडके माझे जवळचे अतिशय जवळचे मित्र फिरोजभाई पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय अमोलजी मोहिते, सातारा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा नगरपालिकेचे गटनेते आदरणीय अविनाशदादा कदम, त्याच पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकार आणि आत्ताच साताऱ्यात अतिशय देशपातळीवर ज्यांनी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं ते आमचे सर्वांचेच मार्गदर्शक विनोदजी कुलकर्णी आपल्या आयडियानं आणि गेले 15 दिवसापूर्वीच विवाह सोहळा पार पाडून खरं फिरोजभाईचं प्रेम असल्यामुळं फिरोजभाईंना शुभेच्छा देण्यासाठी तो उपस्थित असलेले बाळासाहेब खंदारे, माझे बंधू सातारा नगरपालिकेचे नगरसेवक रवी ढोणे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आमच्याकडे काही पटलं नाही परत म्हणून नगरपालिकेत नगरसेवक झालेले आमचे जयवंतदादा भोसले, त्याच पद्धतीनं संघर्षावर मात करून जिल्हा परिषद त्यांची निवड झाली. माझे दुसरे मित्र कामेश कांबळे भाभी व्यासपीठावर आहेत, बनगरताई आहेत, आमची भगिनी पत्रकार आमच्या प्रगती जाधव आहेत. त्याच पद्धतीनं व्यासपीठावर सर्व ते स्पेशल आहेत कारण की फिरोजभाईंची चावी आहे. म्हणजे फिरोजभाईंचं इंजन त्यांच्यावर चालतं. बाई एक 5 मिनिटाचं भाषण दिलं की बाई 15 मिनिटं भाषण करू शकतं. पडद्यामागचे बाईंचे सूत्रधार माझे मित्र नगरसेवक अक्षय जाधव, ओंकार भंडारे, आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश सावंत, श्रीराम देवरुखे, विसापुरे सर, नगरसेवक पाटोळे साहेब, सर्व त्यांच्या सुवर्णाताई पाटील, सर्व प्रमुख मंडळी, विशेषतः बाईंचे वडील, त्याच पद्धतीनं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे आपण म्हणजे सगळेच म्हणतात पण खरोखर भाभी नसते तर बाई नसते. भाभी सगळ्यांना माहिती आहे. कारण बरेच वेळेला असं होतं भाभी आम्ही बरेच वेळा होतो आता आम्हाला इंग्लिश यायला लागले. तुम्ही घरात एवढं इंग्लिश बोलता की बाई इंग्लिश बोलायला लागले. त्या स्वतः MPSC पासून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय त्या अंजुम भाभी, हर्षल भैया चिकणे, सर्व व्यासपीठावर सर्व प्रमुख मंडळी समोर बसलेली विशेषतः विलासपूर आणि सातारा शहरातील सर्वच मान्यवर मंडळी. खरं नगरसेवक असलं की आजकाल लोक गोळा करायची पण त्यात हातखंडा व्हायचा आहे आणि लोकांचा पाठिंबा मिळवणारे ज्यांच्या पाठिंबावर बाहेर नगरसेवक त्या सगळ्या तुम्ही सर्व माझ्या सर्व भगिनी बंधू आणि भगिनींनो. खरं या कार्यक्रमासाठी बाहेरचं नियोजन होतं की महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बरेच वर्षापासून प्रत्येक वारसाला बाईंच्या कुठेही असले तरी नक्कीच महाराजसाहेब उपस्थित आहेत. परंतु मुंबईचं मंत्रालयीन काम करणं महाराजांना मुंबईला जायला लागलं. परंतु बाई आधी तुम्ही नगरसेवक नव्हता त्यामुळे तुम्हाला पाठिंबा यायला महाराजांना यायला लागायचे. पण महाराजांनी अशी मावळे तयार केले की आता प्रत्येक मावळा मला अभिमान आहे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा. तुम्ही बघा बारकाईने महाराजांनी प्रत्येक केलेला कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आणि भाई तुम्ही नगरसेवक आज तुम्ही महाराजांच्या मुळे भाई पायावर उभा आहे. तुम्ही व्यासपीठावर महाराजांच्या माध्यमातून व्यासपीठावर तयार केलेले कार्यक्रम होता. बाळासाहेब खंदारे बाळूचा बाळासाहेब झाला ते फक्त शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळं. अविदादा कदम असतील, रवी भैया ढोणे असतील, अमोलजी मोहिते असतील, महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या मताधिकाने विजय करायचं काम आदरणीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली अमोल मोहितेने मिळवलं. हर्षल भैया असेल, आमचा कामेश तर येतोय का जातो सकाळपर्यंत कळत नव्हतं. पण कामेश सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला आणि मला उपाध्यक्ष करायला हात वर करायला कामेश होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराजांच्यामुळे झाल्यात. त्यामुळे बाई
मी तर ते पहिल्यापासून सांगतो. मी तर अतिशय प्रकल्पग्रस्त, आमचं घर प्रगतीला माहिती आहे, माझं घर पाण्यात बुडालं, आमच्या लोकांना देशद्रोहीला लागलं, परंतु महाराज साहेबांचा परिस्पर्श झाला आणि सातारा जिल्हा परिषदेचं सर्वोच्च उपाध्यक्षपदी आदरणीय महाराज साहेबांच्यामुळे मिळू शकतं, हे सुद्धा आज इथं साध्य झालेलं आहे. असे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते बाहेर महाराजांच्या माध्यमातून, त्यातलाच तुम्ही एक आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. कुणी काही बोललं, जातीवचक बोललं, कुणी काय केलं, हाती चले आपली चाल, कुत्ते भुके आधार होतं, ही म्हण आहे. त्यामुळे बाई तुम्ही काळजी करायचं नाही. महाराजांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, महाराजांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या हातून चांगली कामं करत राहतात. प्रत्येक गोष्ट होती ती चांगल्या करता होती म्हणून पुढे जायचं असतं. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे वेळ आहे आता सगळ्यांना, आता बोलायला गोष्टी जास्त नाही, त्यामुळे थोडं 5 मिनिटं मी जास्त घेतो. एक राजा असतो, बाई तुमच्यासाठी सांगतो, जी गोष्ट होती ती चांगल्यासाठी होती. काही उद्या तुमच्या ऑफिसवर दगडी मारली ती बी चांगल्या करता होते. उद्या कुणी काही जातीवचक बोललं तरीही चांगल्यासाठी, म्हणून पुढे जायचं असतं. जी गोष्ट होती चांगल्यासाठी होती. एक राजा असतो, एक प्रधान असतो, लढाई होती आणि त्या राजाचं बोट कापलं जातं, एक तुटतं बोट बाजूला जातं. प्रधान येतो, तुला पटलं नाही अक्षय, तुला येऊन सांगतो भाई जरा शांत डोकं ठेवा, होतंय ते चांगल्यासाठी, तुला पटत नाही. प्रधान म्हणतो महाराज झालं तर चांगलं झालं. राजा चिडतो, आता ह्यो माझं दादा म्हणतो बोट तुटले तरी म्हणतो महाराज झालं तर चांगलं झालं, म्हणजे हा चांगला नाही माणूस. तर माझं बोट तुटलं चांगलं झालं म्हणतोय. त्याला त्यातनं राज्यातनं, म्हणजे फॉरेस्ट कॉलनीत नाही, राज्यातनं त्याला बाहेर काढता येतील, राज्याच्या बाहेर हाकलून देता येतील. राज्याच्या बाहेर गेल्यानंतर प्रधान बाहेर जातो. बाहेर जाताना म्हणतो की काय हरकत नाही, तुम्ही मला काढता येते, ते बी चांगलं झालं. आणि काही दिवसानं राजा लढायला जातो. लढाई करता करता परत जंगलात त्याला जावंच वाटतं, शिकार करूया म्हणला. मग शिकारीला जातो. शिकारीला जात असताना बराच फिरतात, पण शिकार काही होत नाही. मग राजा म्हणतो असं करूया, अर्धी तुम्ही ह्या बाजून जावा, अर्धी ह्या बाजून, मी सरळ जातो पुढे. आणि पुढे जातो. काही किलोमीटर आत गेल्यानंतर तिथं बिल्ल लोक सगळी जमलेली असते. ती राजाला पकडतात, म्हणजे बरी झाली शिकार आहे. राजा त्यांचा शिकार होतो. ती सगळी येतात, सैनिक तर निघून गेलेली असते. ती राजाला पकडल्यानंतर राजाला आंघोळ बिघोळ घालते, ती पूजा करते ती. आणि आता म्हणले ह्याचं काय देवाला नळी बळी द्यायचा, पण तेवढ्यात एक हुशार असतो बाळूसारखा. बाळू म्हणतो थांबा 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 थांबा, ह्याला बोटच नाही, ती ह्याला 20 बोट नाही, ह्याला 19 बोट आहे. त्यामुळे हे काय आपल्या देवाला चालणार नाही. परत राजाला घेते, ते सोडून देतात, म्हणजे काय आपल्या देवाला चालणार नाही. राजा परत आपल्या साईडला येतो की म्हणतो, प्रधान म्हणतात ते बरोबर होतं रे, माझा अंगठा तुटला म्हणून वाचलो. मग म्हणले आता त्या प्रधानाला परत बोलून घ्या की तू म्हणला ते बरोबर, आमची चूक झाली, तुला तडीपार केला. मग प्रधान परत बोलावते. प्रधानला बोलायला की राजा म्हणतो माझी चूक झाली की तुला महाकालला म्हणला, ते पण महाराज चांगलं झालं. ते म्हणलं कसं काय, म्हणला मी तुमच्यावर 24 तास, तुमची 19 होती, माझी 20, तुम्हाला सोडलं तर माझा कार्यक्रम झाला असता. त्यामुळे होतं ते चांगल्यासाठी होतं भाई. कुणी काय केलं तरी चांगलं मनातून पुढे जायचं, आपल्या हातून चांगली कामं करायचं. शिवेंद्रांचं नेतृत्व, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांनी जिथं सांगेल ते काम होतं. आणि स्विमिंग पूल काही मोठा नाही भाई, उद्यापासून तुम्ही बांधाल. भाईंनी मनात आणलं, भाईला आशीर्वाद आहे. भाई आता आपण हेलिकॉप्टर घ्यायला निघालो, त्यामुळे वार्डाच्या जनतेची सेवा करा, त्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी राहू द्या. त्यामुळे सगळी विकास कामं तुम्ही भाई तुमच्या माध्यमातून करूया. शिवेंद्रसिंहराजे भोसले सांगताल ती कामं होत्यात, म्हणलं ते काम होत्यात. आज रोजी महाराष्ट्र राज्याला 16,000 कोटीची कामं महाराजांच्या माध्यमातून झाली ती. सातारा जिल्ह्यात कमीत कमी 2,000 कोटीची कामं महाराजांच्या मधून झाल्यात. त्यामुळं महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, कुटुंबाचं प्रेम आहे. भाभी असतील, जक्की असेल, आकिफ असेल, ही सगळं कुटुंबी तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व मित्र तुमच्यावर आहे. भाई आगे बढो. शिवाजी महाराजांचं मंदिर हा विषय फार छोटा आहे. भाई मनात आणलं अमोल आणि आवीनं तर जागा उद्योजक मिळेल, पण मनात आलं पाहिजे आणि ती जागा मिळाली पाहिजे. ते सुद्धा आदरणीय नगराधीशाला विनंती करीन की फिरोजची इच्छा आहे ती सुद्धा जागा लवकर उपलब्ध करून द्या आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन व्हावं, एवढी अपेक्षा आपल्याकडे मी व्यक्त करतो. परत एकदा वाढदिवसा निमित्तानं आदरणीय माझे बंधू फिरोजभाई पठाण यांना मनापासून शुभेच्छा देतो. भाई फरक 49 का 50 वर्षात केलं जरा गोळ आहे, कारण बरेच लोक तुमचे 35 वर्षात तुम्ही, वयाचा प्रश्न आहे, नाही होणार की ते काय. त्यामुळं 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.
बाई माझ्या निवडणुकीत तुम्ही आला होता की जिल्ह्यात 1 नंबरच्या मतांनी विजय करा आणि सगळ्यांना बिर्याणी देणं तेवढी आमची इच्छा पूर्ण करा एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. परत एकदा माझ्या विलासपूरच्या सर्व मंडळी विनंती आश्वासित करतो की फिरोजभाई पठाण हे राजकीय माणूस नाही, एक भोळा बाबडा आहे. त्यांना जरी तोंडावर चेहऱ्यावर राग असेल तसं नाही, जनता आम्ही एकत्र असतो. बरेच वेळेला मुंबईला जात असताना प्रत्येक विषय वॉर्डात पाणी नाही, कचरा गाडी पहिल्यांदा नगरसेवक की स्वतःच्या पैशानं नगरसेवक व्हायच्या आधी कचऱ्याची गाडी हे करणारा, रक्षाबंधनाला प्रत्येक भगिनीला वेळ देऊन तिच्या हातातनं राखी बांधून घेणारा, प्रत्येकाच्या दारात गटर काम असणारा स्वतः जाऊन बघणारा, आमच्यासाठी वाद घालणारा, विलासपूरसाठी पैसे मिळाले पाहिजेत महाराजांच्याबरोबर वाद घालणारा असा हा नगरसेवक आहे. आपण नशीबवान आहात की अतिशय समाजभिमुख नेतृत्व. सहज बोलता बोलता महाराज म्हणले फिरोज तुझ्यामुळे झाडं तुटली रस्ता रुंदीकरणात. महाराज म्हणले त्यांना एवढा तो आहे की त्यांना दादा काल जवळजवळ 20-20 फुटाची 20-20 फुटे 2000 झाडं वाढत आणले तुझ्याबरोबर. म्हणजे महाराजांचा आदेश मानणारा नगरसेवक मित्र. त्यामुळे फिरोजभाई आगे बढो, हम सब तुम्हारे साथ है. एवढी शुभेच्छा थांबतो. जय हिंद जय महाराज. चाकीचे झाडं आणल्यात. मला सगळ्या लोकांना एक विनंती करायची, प्रत्येक लोकांना प्रत्येकाच्या घरासमोर एक झाड देणार आहे, त्या झाडासमोर तुमचं स्वतःचं नाव लिहिणार आहे. ती जबाबदारी झाडाची माझ्या विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक 17च्या प्रत्येक नागरिकाची राहील. आपल्याला विलासपूर गोळीबार हे वेगळं काहीतरी दाखवायचं आहे. झाडं इतकी लावायची आहेत, पुढच्या 5 वर्षात 4 वर्षात इतकी झाडं लावून दाखवायची आहेत. माझ्याकडनं नाही तुटली झाडं. भैया रस्ता मोठा होत असताना काहीतरी विकास काम करत असताना झाडं इकडे तिकडे होत असतात, पण मी निश्चय केला. माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना मला महाराज साहेबांना सांगितलं फिरोज झाडं लागायला पाहिजेत. मी हेच झाडं तुम्ही सगळ्यांना बघा 20-20 फुटाची झाडं आणलेत. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या निसर्गासाठी विलासपूर गोळीबारच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दुसरा विषय राहिला, भैया म्हणले जेवण घाल. मी भैया तुमच्या त्या परळी भागाच्या सगळ्या लोकांना जेवण घालीन, पण मी माझ्या भाषणात मी शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता आहे, शिवेंद्रबाबांचा मावळा आहे. मी माझ्या भाषणात सांगितलं सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतानं भैया निवडून आल्यानंतर मी जेवण देणार. आणि भैयांचं म्हणणं असेल तर मी 100% भैयांचं जेवण परळी भागाला देणार. मी तुमचा कार्यकर्ता आहे, मित्र आहे आणि 100% देणार. माझ्यात काही बदल होणार नाही. फक्त वेळ काळ तुम्ही सांगा. प्रत्येक वेळा तुम्ही मला ठरवत असता. बाळासाहेब, अक्षय जाधव, रवी भैया, जयवंतदादा सर्व तुम्ही मान्यवर आला. बाळासाहेब तुम्ही आभार माना, एवढंच मला बोलायचं होतं आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आपल्या शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर मनापासून प्रेम करणारे, त्यांना खंबीर साथ देणारे आपले लाडके नेतृत्व फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर आलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित समोरचे सर्व मान्यवर यांचं मी मनापासून शिवेंद्रसिंहराजे मित्र परिवारांच्या वतीने आभार मानतो आणि केक कापावा अशी मी विनंती करतो. यानंतर